तुमचं वय जर 35 ते 55च्या मध्ये आहे आणि तुम्हाला पण जर तुमच्या वयाच्या 70-80 मध्ये ह्या काकांसारखी लोअर बॉडी मजबूत ठेवायची आहे, म्हणजे तुमच्या उतरवायला तुम्हाला काठीची किंवा कुणाच्या सपोर्टची गरज नाही पडणार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या 6 दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये. आज दुसरा दिवस आहे आणि आपण आज शिकणार आहोत की एक्झॅक्टली लोअर बॉडी कशा प्रकारे घरातनं फक्त डंबेल आणि बॉडी वेट वापरून स्ट्रक्चर पद्धतीने केलं जाऊ शकतं. आता पुढे जायच्या अगोदर हे समजून घ्या की एक्झॅक्टली लोअर बॉडी अप्रोच करताना त्याच्यामध्ये 5 मसल आहेत. कुठले कुठले आहेत? पहिलं मसल म्हणजे पुढचं थाईज, ह्याला बोलतात क्वाड्रिसेप्स. दुसरा मसल म्हणजे मागचं थाईज, त्याला बोलतात हॅमस्ट्रिंग. तिसरा म्हणजे हिपमधला मसल, त्याचं नाव आहे ग्लूट्स, हा आपल्या बॉडीचा सगळ्यात मोठा मसल आहे. चौथा म्हणजे हा खालचा मसल काफ, आणि पाचवं म्हणजे त्याला आपण बोलतो नडगी, म्हणजेच हा टिबियालिस अँटिरियर. या 5ही मसल्सला आपण फक्त एक एक सेट देणार आहोत. नाव सगळ्यात पहिला सेट तो म्हणजे बॉडी वेट स्क्वॉट्स. स्क्वॉट्स ह्याला समजलं जातं की हा एक सगळ्या एक्सरसाइजचा एक किंग आहे. तुम्हाला पायातलं अंतर शोल्डरपेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे. टोजला म्हणजे तुमच्या पायांच्या बोटांना बाहेर शिफ्ट करायचं आहे. दोन्ही हात पुढं करा किंवा असे लॉक करा. श्वास आतमध्ये. खाली बसायचं आहे. बसताना तुम्हाला कन्सिडर करायचं आहे की तुम्ही खाली एखाद्या खुर्चीवर बसताय. खाली बसल्यानंतर ना तुमचा हा जो बोन आहे पायाचा, फिमर बोन, तो एक्झॅक्टली पॅरल टू फ्लोर यायला पाहिजे. वर येताना श्वास बाहेर. किती रेप्स मारायचे आहेत, किती सेट्स करायचे, सगळं मेन्शन केलं मी तुमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये. मला कमेंट करा वर्कआउट, आणि हा सगळा प्रोग्राम तुम्हाला मी पाठवतो. दुसरं व्हेरिएशन डंबेल गॉबलेट स्क्वॉट्स. आता पायातलं ब्लड सर्क्युलेशन वाढलंय, तुम्ही घेऊ शकता डंबेल असं पकडायचं आहे. परत श्वास आतमध्ये वरतून खाली बसा पूर्ण, आणि वर येताना श्वास बाहेर. परफेक्ट. तिसरं व्हेरिएशन ते म्हणजे स्टिफ लेग डेडलिफ्ट. ते म्हणजे आपल्या मागच्या पायाच्या मसलला हॅमस्ट्रिंगसाठी डंबेलला असं क्रॉस पकडायचं, शोल्डर मागे करायचं, छाती वरती, इथं श्वास आतमध्ये, आणि हिपला मागे पुश करायचं आहे. एवढं मागे पुश करा. पुश करायला 3 ते 5 सेकंद लावा, आणि चांगला स्ट्रेच फील करा तुमच्या ह्या हॅमस्ट्रिंग मसलला. वर येताना श्वास बाहेर. परफेक्ट. चौथा सेट तो म्हणजे तुमच्या या मसलसाठी, ह्याचं नाव काय आहे? काफ. दोन्ही हात असे कमरेवरती ठेवा, शोल्डर मागे. इथून फक्त सगळ्या बॉडीला तुम्हाला वरती पुश करायचं आहे. वर जाताना चांगलं कॉन्ट्रॅक्शन होल्ड करा तुमच्या काफवरती. आरामात खाली या. वर जाताना श्वास बाहेर, खाली जाताना श्वास आतमध्ये. सगळ्यात शेवटचं 5वं व्हेरिएशन ते म्हणजे तुमच्या ह्या नडगीच्या मसलसाठी. हे 2 मसल आहेत ना, जेवढे तुम्ही आत्तापासून स्ट्रॉंग करताल, हे तुम्हाला उतरवायला कामाला येणार आहेत. करायचं काय? टाचीवरती तुम्हाला उभं राहायचं आहे. या मसलला कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे, आणि तुम्हाला सिम्पली ह्याला कॉन्ट्रॅक्ट करून टाचीवरती असं चालायचं आहे. ह्याचे किती रेप करायचे आहेत, कसे करायचे आहेत, सगळं मी ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दिलेलं आहे. दॅट्स इट. हा झाला तुमचा वर्कआउट डे 2चा, आणि ह्याला तुम्ही आठवड्यातनं एकदा किंवा 2दा करू शकता. थँक्यू सो मच. उद्या भेटूयात. उद्या आपण करणार आहोत फंक्शनल ट्रेनिंग.